तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, तुमच्या जवळ जर स्टेट बँक ऑफ इंडिया SBI बँकेचं जर अकाउंट असेल आणि तुम्ही त्यामध्ये व्यवहार करत असाल, तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा स्कॉलरशिप किंवा कोणत्याही योजनेचे पैसे येत असतील किंवा तुम्ही त्यामध्ये व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी आता खूप जास्त महत्त्वाची आणि एक बेस्ट अपडेट आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकासाठी। म्हणजे SBI बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर एकदम बेस्ट अपडेट आहे। कारण आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरच फक्त व्हॉट्सअपवर जे आहे ते तुमचं तुम्ही बॅलन्स चेक करू शकणार आहे फक्त एका क्लिकमध्ये। त्यासाठी तुम्हाला मिस कॉल देण्याची किंवा SMS पाठवण्याची गरज नाही, ATM मध्ये जाण्याची गरज नाही, बँकेमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही। तुम्ही बॅलन्स चेक करू शकणार, तुमचे शेवटचे 5 व्यवहार तुम्ही विड्रॉल किती केले, पैसे जमा किती केले, कोणत्या योजनेचे पैसे आले का, मिनी स्टेटमेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर महत्त्वाची अपडेट म्हणजे KYC, तुमच्या बँकेला KYC ची गरज आहे का, एका क्लिकवर तुम्हाला फक्त या ठिकाणी माहित पडणार आहे। तर बघा, ही सर्व प्रोसेस कशी करायची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त एकच वेळा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला निवांत तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही फक्त एका क्लिकवर तुमची 3ही कामं करू शकणार आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे येत असल्यामुळे महिलांचे व्यवहार खूप जास्त वाढलेले आहे। ज्या बहिणींचे अकाउंट जे आहे ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे किंवा महिला असतील, पुरुष असतील, स्कॉलरशिप येत असेल, मुलगा मुलगी असेल, कोणी पण असेल, तरी या जे काही व्हॉट्सअप सर्व्हिसचा तुम्ही लाभ घेऊ शकता। तर याचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे पूर्ण सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी महत्त्वाचा एकच पॉइंट आहे की तुमचा मोबाईल नंबर जो आहे, जो व्हॉट्सअपचा तुमचा मोबाईल नंबर आहे, तो बँकेमध्ये लिंक असला पाहिजे। SBIच्या बँकेमध्ये व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर तुमचा लिंक असला पाहिजे। मग कोणत्या नंबरवर जे आहे ते तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे, कसा मेसेज करायचा आहे, एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे। फक्त एकच वेळा तुम्हाला हे जे काही प्रोसेस करायची आहे आणि त्यानंतर फक्त क्लिक करायचं, बॅलन्स चेक करायचं, क्लिक करायचं, मिनी स्टेटमेंट पाहायचं, एकाच क्लिकवर तुम्हाला KYC सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर बघा, सर्वात आधी लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो। लाईव्ह प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसणार आहे आणि त्यानंतर कोणत्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आणि जे काही छोटीशी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती कशी करायची व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगणार आहे। तर बघा, मोबाईलमध्ये मी व्हॉट्सअप या ठिकाणी ओपन केलेला आहे, तुम्हाला समोरच्या बाजूला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे। पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवत आहे की बॅलन्स चेक, मिनी स्टेटमेंट आणि KYCचं कसं काय ऑप्शन येते आणि त्यानंतर पूर्ण प्रोसेस आपण समजून घेऊ की नोंदणी कशी करायची। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे मी ऑलरेडी प्रोसेस आणि रजिस्ट्रेशन केलेलं आहे, नंतर तुम्हाला ती प्रोसेस सांगणार आहे। तर बघा, सर्वात आधी मी गेट बॅलन्स या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करत आहे। बघा, गेट बॅलन्स या ऑप्शनवर मी या ठिकाणी क्लिक केलं, समोर तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे आणि बघा, लवकरच एका सेकंडमध्ये या ठिकाणी रिप्लाय आला। बघा, रिप्लाय लगेचच आला या ठिकाणी। बघा, तुम्ही पाहू शकता क्लिअर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर जे आहे ते बॅलन्स दिसून येत आहे। लगेच 2 सेकंडमध्ये जो आहे तो व्हॉट्सअप कडून रिप्लाय आलेला आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला स्क्रीनवर बॅलन्स दिसून येत आहे की SBIच्या बँकेमध्ये बॅलन्स किती आहे। आणि त्यानंतर बघा, आता मिनी स्टेटमेंट काढायचं आहे तर परत आपल्याला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं, परत वर जायचं आहे आणि मिनी स्टेटमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं। मिनी स्टेटमेंटवर या ऑप्शनवर आपण क्लिक केलं तर लगेचच तुम्हाला एका सेकंडमध्ये या ठिकाणी रिप्लाय येईल आणि बघा, रिप्लाय आलेला आहे। तर आपल्याला या ठिकाणी यस बटनवर क्लिक करायचं आहे। यस बटनवर क्लिक केल्यानंतर बघा, लगेच जे काही शेवटचे व्यवहार आहे, जे काही शेवटचे तुम्ही पैसे काढले असतील, पैसे जमा केले असतील, पूर्ण तुम्हाला बघा या ठिकाणी पूर्ण व्यवहार जे आहे ते शेवटचे 5 व्यवहार तुम्हाला स्क्रीनवर दिसून येत आहे। त्याप्रमाणे तिसरा ऑप्शन आहे KYC। तर बघा, 2 ऑप्शन आपण या ठिकाणी चेक केलं, आपल्याला परत पुढे जायचं आहे, परत पुढे या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे आणि गेट बॅलन्स आपण चेक केलं, मिनी स्टेटमेंट चेक केलं, त्यानंतर KYC। बघा, KYCचं ऑप्शन दिसत आहे, कन्फर्म KYC या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला परमिशन मागण्यात येईल। या ठिकाणी तुम्हाला KYC चेक करायची आहे का, तर तुम्हाला यस बटनवर परत क्लिक करायचं आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला KYC करण्याची गरज आहे का, या ठिकाणी बघा ऑप्शन दिसून येत आहे की तुम्हाला KYC करायची आहे। भरपूर दिवसापासून तुम्ही बँकेचे व्यवस्थित व्यवहार केलेले नाही, त्यामुळे तुम्हाला KYC करायचे आहे असं ऑप्शन या ठिकाणी दिसून येत आहे। तुम्हाला क्लिअर दिसत आहे स्क्रीनवर KYC करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि KYC जर तुम्ही ऑलरेडी केली असेल तर बघा, अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्या समोर येईल। अशा प्रकारचं ऑप्शन या ठिकाणी तुमच्या समोर येईल की तुमची KYC झालेली आहे आणि तुम्हाला जर कन्फर्म नसेल की आपली KYC पूर्ण झाली का, तर बँकेमध्ये जाऊन तुम्ही व्हिजिट करा किंवा विचारून घ्या असं या ठिकाणी सांगितलं जात आहे। KYC झाली नसेल तरीही या ठिकाणी अशा प्रकारे लिहून येईल की तुम्हाला KYC करावी लागणार आहे, KYC तुमची रजिस्ट्रेशन नाही असं त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर सांगण्यात येईल। पण भरपूर बहिणींची KYC झालेली असणार आहे, कारण व्यवहार सुरू आहे, त्यामुळे KYCचा प्रॉब्लेम नाही। पण KYC सुद्धा आपण चेक करू शकतो की आपली KYC एक्सपायर झाली आहे का किंवा आपल्याला KYC करण्याची गरज पडेल का। तर बघा, सर्वात महत्त्वाचा विषय आहे की रजिस्ट्रेशन कसं करायचं। बिलकुल सोप्या पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। बघा, सर्वात पहिला जो काही मोबाईल नंबर आहे
कोणत्या मोबाईल नंबरवर हे व्हॉट्सअप सेव्ह करायचं, कोणत्या नंबरवर मेसेज पाठवायचा ते तुम्हाला या ठिकाणी बघा स्क्रीनवर दाखवत आहे. समोरच्या बाजूला तुम्हाला दिसत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बघा खाली नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे 9022690226. या नंबर जो काही हा नंबर आहे, हा नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. हा नंबर तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे आणि जसं आपण आपल्या फॅमिली, फ्रेंड, रिलेटिव्ह, मित्रमैत्रिणीला SMS व्हॉट्सअपवर मेसेज करतो तशाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी हाय असं या ठिकाणी HI हाय या नंबरवर आपल्याला हाय असं सेंड करायचं आहे. बघा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहे. सर्वात आधी समजून घ्या, तुम्हाला रजिस्ट्रेशनची जर प्रोसेस आली नाही तर तुम्हाला प्रोसेस करण्याची गरज नाही. तुम्हाला जर डायरेक्ट ऑप्शन जर आलं तुम्हाला की बॅलन्स चेक करा, स्टेटमेंट पहा, तर तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रोसेस करण्याची गरज नाही. पण तुम्हाला जर बॅलन्सचा ऑप्शन आला नाही तर तुम्हाला रजिस्ट्रेशन या ठिकाणी नोंदणी कमीत कमी वेळेत करावी लागेल. तर तुम्हाला मेसेज करायचा आहे, हाय म्हणून मेसेज करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी यस बटनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही SBI चे कस्टमर आहे का असं त्या ठिकाणी विचारण्यात येईल. तुम्हाला यस बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा ऑटोमॅटिक मेसेज जाईल आणि परत तुम्हाला एक PDF येईल. त्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप बँकिंग सर्व्हिसेस सुरू करायची आहे का, व्हॉट्सअप बँकिंग मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे का असं ऑप्शन तुम्हाला येईल. तुम्हाला यस बटनवर परत क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा या ठिकाणी सांगितलं जात आहे की रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटचे शेवटचे 4 नंबर या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आपल्या बँक पासबुकवर आपला अकाउंट नंबर लिहिलेला असतो आणि त्या पासबुकवरचे आपल्याला आपल्या बँक अकाउंटचे शेवटचे 4 डिजिट, शेवटचे 4 नंबर आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचे आहे आणि प्रोसेस ओके. आणि परत बँकेकडून तुम्हाला 6 नंबरचा OTP येईल. तो OTP तुम्ही सबमिट केल्यानंतर 2 वेळा OTP तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर बघा सक्सेसफुली रजिस्टर्ड फॉर व्हॉट्सअप बँकिंग सर्व्हिसेस, सक्सेसफुली रजिस्टर्ड आपण या ठिकाणी झालेलो आहे. त्यानंतर बघा आता एकदम तुम्हाला आता काहीच करायची गरज नाही. तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते झालेलं एकदम सोपी प्रोसेस आहे. यस तुम्हाला 2 वेळा करायचं आहे आणि OTP 2 वेळा सबमिट करायचा आहे. त्यानंतर बघा डायरेक्ट तुमच्यासमोर अशा प्रकारे 3 ऑप्शन जे आहे ते दिसून येईल. सर्वात पहिलं गेट बॅलन्स, दुसरं मिनी स्टेटमेंट आणि तिसऱ्या नंबरचं KYC आणि क्लिक करून तुम्ही जे आहे ते नॉर्मली कधीही चेक करू शकता. एक वेळा बघा तुम्हाला फक्त एकच वेळा या ठिकाणी जे आहे ते नोंदणी करून घ्यायची, एकच वेळा फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे. परत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं नाही. तुम्ही एक वेळा केला म्हणजे विषय संपला. तुम्ही कधीही तुमचं जे काही स्टेट बँकचं अकाउंट आहे कधीही तुम्ही बॅलन्स चेक करू शकता. गेट बॅलन्सवर क्लिक केलं की लगेच तुमचं बॅलन्स तुम्हाला दाखवण्यात येईल. मिनी स्टेटमेंटवर क्लिक केलं की मिनी स्टेटमेंट दाखवण्यात येईल. KYC वर क्लिक केलं की तुमची KYC एक्सपायर झाली आहे का, तुम्हाला KYC करण्याची गरज आहे का, डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल. आणि एका वेळेस 2 व्हॉट्सअप सुद्धा आपण आपल्या मोबाईलमध्ये वापरू शकतो. पण जास्तीत जास्त महिलांचा एकच नंबर असतो बँकेमध्ये आणि व्हॉट्सअपचा सुद्धा. तर बघा एक बेस्ट सर्व्हिस आहे. त्यासाठी तुम्हाला परत ATM कार्ड, ATM मध्ये जाण्याची गरज नाही, पासबुकवर एंट्री करण्याची गरज नाही. मिनी स्टेटमेंट, बँक बॅलन्स चेक वगैरे सुद्धा तुम्ही स्वतःच मोबाईलवर करू शकता. तर बघा अशाच प्रकारचे टेक्निकल व्हिडिओ आणि तुमच्या मदतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.